ॲनिमल मूव्हीबद्दलच्या एका फॅक्टनं सध्या अनेकांच्या डोक्याला मुंग्या आणल्यात। रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीन। हो, ॲनिमलमध्ये या दोन्ही लीड ॲक्टर्सचा किसिंग सीन होता, पण चित्रपट रिलीज व्हायच्या आधी संदीप रेड्डी वांगानं तो डिलीट केला। आधीच रणबीरचा न्यूड सीन तृप्ती डिमरी मूव्हीत असणं अशा अनेक गोष्टी गुलदस्त्यात होत्या। चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांना हे सरप्राईज आवरता येईना, तोच नवीन राजचा खुलासा खुद्द बॉबी देओलने केलाय। बॉबीने सांगितलंय की सिनेमाच्या क्लायमॅक्स सिक्वेन्समध्ये हा किसिंग सीन होता। क्लायमॅक्समध्ये दोघांची तगडी फाईट होत असते। हिरो रणविजय आणि विलन अब्रार हे दोघे भाऊ आहेत। ते एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत, पण भाऊ असल्यानं त्यांच्यात मायेचा ओलावा सुद्धा आहे। हेच वैर आणि प्रेम एकसाथ दाखवण्यासाठी संदीप रेड्डी वांगानं किसिंग सीन ठेवला होता। मारामारी करता करता या दोघांना त्यांच्यातलं नातं आठवतं आणि इमोशनल होऊन ते एकमेकांना किस करतात, पण पुढच्या क्षणी तेवढेच कठोर होत पुन्हा फाईट सुरू करतात। संदीपनं हा सीन दोघांकडून सुद्धा शूट करून घेतला होता, मात्र ऐनवेळी चित्रपटातून तो कॅन्सल केला। आता किसिंग सीन म्हटल्यावर भलताच काही विचार करू नका। भावाभावांमधील भावनिक क्षण दाखवणारा किस कसा असेल तसाच तो असण्याची शक्यता आहे। तरी तुम्हाला तो कसा असेल याची उत्सुकता लागली असेल, किंवा काय राव, मोठी संधी गेली ना रणवीर आणि बॉबी सारख्या दोन मोठ्या स्टार्सना पडद्यावर किस करताना बघायची अशी खंत वाटत असेल तर डोंट वरी, हा सीन तुम्हाला पाहता येण्याची शक्यता आहे। बॉबीनं सांगितलंय की नेटफ्लिक्सवर जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा चित्रपटाचं अनकट व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पण बॉबी असं म्हणत असला तरी खरंच हा सीन नेटफ्लिक्सवर दाखवणार की नाही हे तर रिलीज नंतरच पाहावं लागेल। ॲनिमल मूव्ही पूर्णपणे 3 तास 50 मिनिटांचा होता, पण निर्मात्यांनी 3 तास 21 मिनिटांचाच रिलीज केला। त्यामुळे हाच पावणे 4 तासांचा मूव्ही OTTवर रिलीज केला जाईल असं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये या किसिंग सीनचा सुद्धा समावेश असू शकतो। 14 किंवा 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर ॲनिमल रिलीज होणार आहे। त्यात ही बातमी आल्यानंतर आता तुम्हाला हा चित्रपट पाहण्याची किती उत्सुकता लागली आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।